नर्मदे हर. संतोष गोडबोले. आज आपण आलो आहोत नर्मदालय लेपा पुनर्वास कसरावद जिल्हा खरगोन. हे पूर्ण प्रकल्प उभं केलं नर्मदा परिक्रमावासी आमच्या सर्वांच्या पूज्य माननीय वंदनीय भारतीताई ठाकूर पूर्वाश्रमीच्या आणि आता त्यांचं नाव आहे प्रवाजिका विशुद्धानंद. एक सुंदर प्रकल्प जवळजवळ 4 एकर जागेवर आणि उभं राहिलं आहे. पण हे उभं असं आरामात राहिलेलं नाही. ताईंनी 2005 वर्षी परिक्रमा केली आणि परिक्रमा केल्यानंतर एक मनात संकल्प उभारला की ह्या ज्या परिक्रमा क्षेत्र नर्मदा मैयाच्या क्षेत्रामध्ये जे गरीब आदिवासी लोक राहतात यांच्या शिक्षेसाठी काम करावं. आणि एक सुटकेस घेऊन आणि महेश्वर लेपा ह्या क्षेत्रात आल्या आणि इकडनं त्यांनी शिक्षण देण्याचं कार्य प्रारंभ केलं. त्यांच्याशी बोलताना ताईंबरोबर बोलताना एक गोष्ट लक्षात आली की पहिले 6-6, 7-7 किलोमीटर पायी चालून आणि मुलांना घरोघरी जाऊन शिक्षण, मग त्यांना एकत्रीकरण, त्यांचं शिक्षण असं करता करता आज हा प्रकल्प आणि हळूहळू पुढे वाढला आहे. आणि निश्चित रूपात आज मध्य प्रदेशमधला एक सगळ्यात चांगला संकल्पशक्तीने उभा राहिलेला हा प्रकल्प लेपा प्रकल्प आहे. आणि ताईंचं खूप मोठं समर्पण आहे. तर आज आपण लेपा प्रकल्पमध्ये चलूया. इकडची मुलं आपण बघू शकता किती अनुशासित आहेत. आणि ह्या मुलांबरोबर आणि इकडच्या प्रमुख लोकांबरोबर ताईंच्या ह्याच्यात त्यांचे काय विचार आहेत ते पण आपण बघू. तर आपण चलूया लेपा प्रकल्पमध्ये आणि सर्व भाविकांशी आपण आज संवाद करूया. हे लेपाचं सुंदर सात्विक अनुशासित असं हे नर्मदालय लेपा पुनर्वास प्रकल्प नर्मदे हर. तर आपण आज बघूया मैयाचं पूजनीय वंदनीय भारतीताईंचं लेपा प्रकल्प. अजून आपण पहिल्यांदा भेट घेऊया. नर्मदे हर. नमस्कार. आप संस्था निमाड़ अभ्युदय के परिसर में हैं. संस्था निमाड़ अभ्युदय भारती दीदी के द्वारा स्थापित की गई है. भारती दीदी मूलतः नासिक की रहने वाली है और उन्होंने 2005 में नर्मदा परिक्रमा की. परिक्रमा के दौरान ही उनको ऐसा लगा कि यहाँ के क्षेत्र में गरीब परिवार के बच्चों के लिए शिक्षा के लिए कुछ काम करना चाहिए. तो 2009 में वो वहाँ नासिक छोड़ के यहाँ पर आई. उन्होंने केंद्र सरकार की नौकरी से VRS लिया और मंडलेश्वर गांव में आई और वहाँ अनौपचारिक शिक्षा केंद्र नर्मदालय करके एक शुरू किया. उसके माध्यम से 2017 तक ऐसे 15 गांव में हमारे केंद्र रहे. और अभी जो आप बच्चे देख रहे हैं ये सभी सूलपानी की झाड़ी नर्मदा परिक्रमा मार्ग में आते हैं. तो अलीराजपुर, झाबुआ, बड़वानी, खरगोन ऐसे 250 यहाँ पर निवासी बच्चे हैं जिनका आवास, भोजन, शिक्षा ये पूर्णतः निःशुल्क है. और इसमें आसपास के बच्चे भी आते हैं जो लगभग 450 बच्चे हैं जिनका यहाँ पर शिक्षण होता है और एक समय का भोजन होता है, वो भी निःशुल्क है. संस्था के माध्यम से एक और प्रकल्प चलाया जा रहा है वो कौशल विकास प्रशिक्षण का. इन बच्चों को ही कक्षा 6वीं से कौशल विकास के कुछ ऐसे छोटे कोर्सेज प्रशिक्षित दिया जाता है जिनको हम लोग IBT करके एक बोलते हैं, इंफॉर्मेशन टू बेसिक टेक्नोलॉजी. 6वीं से 10वीं तक ये कोर्स होता है. 10वीं के बाद में इनको डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नोलॉजी का कोर्स कराया जाता है जिसमें ये उनका NIOS का सर्टिफिकेट भी है. और इसी कोर्स को हम लोग जो गांव में 8वीं या 10वीं पढ़ चुके बच्चे विद्यार्थी हैं उन लोगों को भी ये प्रशिक्षण देते हैं. उन लोगों के थोड़ा सा एक अलग है कि 3 महीना, 6 महीना, 2 साल ऐसे कोर्सेज भी उनके लिए हैं ताकि वो कोर्स करके अपना जीवन यापन कर सकें. और ऐसे कई सारे बच्चे अभी यहाँ से पढ़ के आगे आए हैं. कुछ बच्चे इंजीनियर हुए हैं, कुछ बच्चे शिक्षक हुए हैं और कुछ बच्चे अभी संस्था में ही काम कर रहे हैं. मतलब हमको कहते हुए बहुत अच्छा लगता है कि हमारी संस्था में 40% स्टाफ हमारे स्टूडेंट का ही है जो अभी पढ़ के यहाँ पर अभी काम कर रहे हैं. उनको हम कार्यकर्ता के रूप में यहाँ पर काम देते हैं अलग अलग विषयों पे.
और ये संस्था का परिसर लगभग 4 एकड़ में बना है, जिसमें भोजनालय है, वोकेशनल ट्रेनिंग सेंटर है, प्रार्थना गृह है, अतिथि निवास है और छोटे बच्चों का हॉस्टल है। ऐसे करके ये नर्मदालय लेपा पुनर्वास नाम का जगह है जो खरगोन ज़िले में आता है। नमस्कार, मैं महेश दाबक नासिक से हूँ। जैसे ही दीदी के साथ संबंध हुआ और यहाँ आने लगा और यहाँ का जो कार्य चल रहा है, आवासीय विद्यालय हो, वोकेशनल इंस्टीट्यूट हो, गौशाला हो, उससे मैं बहुत प्रभावित हुआ। ऐसे पहले परिचय था, कुछ ट्रैक्स भी हमने साथ किए थे, लेकिन ये अद्भुत कार्य मुझे पता नहीं था। जैसे जैसे मैं जुड़ गया, मैं भी शिक्षा क्षेत्र से कई साल से जुड़ा हूँ। नासिक में एक संस्था है, उससे भी जुड़ा हुआ था। फिर बाद में यहाँ आने लगा। जिस तरीके से ये काम खड़ा हुआ है, मतलब परिक्रमा करने के बाद एक संस्कार वर्ग चलाना, जहाँ से 20-40 बच्चे पढ़ते थे और वहाँ से आकर अभी 200 से ज़्यादा आवासीय विद्यालय, उसके साथ वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, फैब लैब जैसी एक इंटरनेशनली एक्लेम्ड इंस्टीट्यूशन, और बाद में अभी सभी जिस तरीके से हमने दिसंबर में एक नेशनल लेवल के ऊपर एक रूरल टेक्नोलॉजी के ऊपर नेशनल कॉन्क्लेव लिया था। उसमें माननीय मुख्यमंत्री जी भी आए थे और जो ज्येष्ठराज जोशी जो पद्म भूषण है, जो ICT इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी के अभी चांसलर भी है, ऐसे बड़े लोगों के साथ में हमने एक नेशनल लेवल का इवेंट लिया 3 दिन का। उसमें पूरे देश भर से जो रूरल टेक्नोलॉजी में काम करते हैं, IIT से भी हो और छोटा कारागे हो, ऐसे सब लोग आए थे। मैं ये इसलिए बता रहा हूँ कि ये प्रवास कैसे हुआ। अभी तक हम लोग नेशनल लेवल की एक ऑर्गेनाइज कर रहे हैं, और नर्मदालय का जो नाम है वो तो भारत में परिचित है, लेकिन भारत के बाहर भी सब लोग नर्मदालय को जानते हैं। और ये सब दीदी के परिश्रम और जो जिस तरीके से पैशन से चल रहा है, और मुझे बहुत खुशी है कि इस संस्था के साथ मैं जुड़ा हूँ। और दीदी ने उपाध्यक्ष का पद अभी सौंपा है, तो दायित्व पूरा करने की तो मैं कोशिश करता हूँ। धन्यवाद। संजय तराणेकर, इंदोरून, आणि इथे नर्मदालयमध्ये भारतीताईंशी आमचा खूप जुना संपर्क आहे। संपर्क म्हणजे माझी सून आहे, इथे याच्यात दिसत असेल, ही भारतीताईंबरोबर सुरुवातीला होती, गेली का तर ती भारतीताईंबरोबर सुरुवातीचे 6 महिने जेव्हा त्यांनी हा प्रकल्प सुरू केला तेव्हापासून ह्याची बायको आणि मागे माझ्या उभे ते व्याही म्हणजे तिचे वडील, आणि ते सध्या इथे अकाउंट्सचं सगळं काम बघतात। त्यामुळे आमचा तो संपर्क इथे आहे। त्यामुळे हे अगदी शून्यातून उभं राहिलेलं आम्ही बघितलेलं आहे सगळं। आणि आता तर भारतीताईंनी खरोखर कमालच केली, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो नर्मदालयामध्ये आज इतकी पोरं शिकायला आहेत, त्यांचं सगळं करणं हे खरं महत्त्वाचं। आम्ही मधून येत जात असतो इथे, कुठलाही कार्यक्रम असला काही असला भारतीताई बोलवतात आम्ही येतो। आणि आम्ही मूळतः इंदोरचे नाना महाराज तराणेकर, इंदोरचे दत्तपद परंपरेतील मोठे संत होऊन गेले आणि त्यांच्या घरातून आहोत। आणि त्यांची नर्मदेवर आस्था होती, कारण त्यांच्या स्वतःच्या जवळपास 3 नर्मदा प्रदक्षिणा त्यांनी केलेल्या आहेत। आणि सगळ्यात कठीण म्हणजे रुंडमुंड प्रदक्षिणा जी असते, ज्याच्यात नर्मदा नदीला मिळालेल्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांना सुद्धा ओलांडायचं नाही, त्याच्या उद्गमालाही जाऊन यायचं, ती सुद्धा प्रदक्षिणा त्यांनी केलेली आहे। त्यामुळे होऊ शकतं की त्यांची ती नर्मदा भक्ती आणखी हे नर्मदाला आहे, त्यामुळे आमच्या परिवाराचा भारतीताईशी तो संबंध आलेला आहे। नानांचे जगभरामध्ये फॉलोअर्स आहेत, शिष्य आहेत, इंदोरला उत्सव होत असतात, तर सगळ्यांनी यावं। त्याशिवाय देव माझा म्हणून एक चॅनल आहे, त्याच्यावर नानांबद्दल आहे मला आतापर्यंत पाहिलेलं नव्हतं।
नर्मदे हर। मी प्राध्यापक गौरी माहुलीकर आणि सध्या मी केरळ येथे वेलियानाडला चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये ॲकॅडमिक डायरेक्टर म्हणून काम करते. पूर्वी मुंबई विद्यापीठातनं संस्कृत प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाले. शूट करता आहे. मी पहिल्यांदा त्यांचं नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा पुस्तक वाचलं आणि मी खूप प्रभावित झाले. त्याच्या अगोदर मी 2 पुस्तकं परिक्रमेवरची वाचली होती. गोनी दांडेकरांचं भ्रमणगाथा आणि जगन्नाथ कुंट्यांचं नर्मदे हर. पण हे वाचलं आणि मला असं वाटलं हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे नुसतं वर्णनात्मक नाही आहे, तर हे आतून काहीतरी संवेदना येत आहेत आणि त्याचं काहीतरी खूप ते मनाला भावलं. आणि मग मी त्यांना फोन केला आणि नंतर माझी जी भाऊजाई आहे निलिमा गोठे, ती LICत काम करते, तर तिची ओळख होती कारण LICत त्यांनी काहीतरी अर्ज केला होता. आणि मग पहिल्यांदा मी आले 14 ऑगस्ट 2015 रोजी इंदूरला त्यांचा सत्कार झाला. त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला डॉक्टर प्रकाश आमटे मंदाकिनी आपटेंच्या हस्ते. तेव्हा मी भाऊ आणि बहिणी त्यांच्याबरोबर मी आले, भाऊजाईबरोबर. आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सगळ्या गाड्या घेऊन इथंच आलो डायरेक्ट. आणि 15 ऑगस्टला ह्याच प्रांगणात इथं ध्वजवंदन झालं माझ्या हस्ते. आणि मी ह्यांचं सगळं कार्य वगैरे बघून इतकी प्रभावित झाले की खूपच म्हणजे मला आवडलं. मी एकच रात्र जेमतेम होते. मग नंतर मी परत इकडे आले. त्यांचं एवढं काम, त्यांचं नर्मदालय पुस्तक ते पण मी वाचलं नंतर. आणि मग 2023ला मी परत सप्टेंबरमध्ये शंकरावतरणासाठी आले होते, त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी. आणि ते नर्मदेच्या पुरामुळे 2 दिवस पुढे ढकलला गेला कार्यक्रम. तर त्या तारांकित हॉटेलमध्ये राहायचं नव्हतं मला इंदोरला. तर मी भारतीताईंना म्हटलं मी तुमच्याकडे येऊ का, तर त्या इतक्या खुश झाल्या. आणि तेव्हा मी 2 दिवस इथं येऊन पूर्ण राहिले आणि मग त्यांचं अख्खं ते कार्य बघितलं. विज्ञानाच्या ज्या गोष्टी करतात त्या, ते कंदील त्यांनी जे केलेले इथे जे लावले आहेत ना, ते कंदील चालले होते तेव्हा. मग मी ते फेसबुकवर पोस्ट टाकली. मी सप्टेंबरमध्ये आले होते, नोव्हेंबरमध्ये दिवाळी, म्हटलं की हा लोकांनी म्हणून. आणि धूरविरहित चूल म्हणून त्यांनी एक केलं होतं, तर ते सुद्धा त्याचं उद्घाटन इकडे बाहेर ह्याच्या केलं होतं. गोशाळा पाहिली त्यांची आणि मी इतकी प्रभावित झाले. आपण म्हणतो आपण मी एकटा काय करणार, मी एकटी काय करणार, पण ह्या एकट्या बाईने 55व्या वर्षी एक सुटकेस घेऊन बाई निघाली नाशिकहून आणि इथे येऊन राहिली. भाषा माहिती नाही, काही कुठे राहणार दुसऱ्या दिवशी माहिती नाही. म्हणजे किती एक इच्छाशक्तीच्या बळावर मनुष्य काय करू शकतो, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतीताई आहेत. त्याच्यामुळे मी खूपच प्रभावित झाली आहे त्यांच्या कार्याने. आणि मी आता सगळ्या भावंडांना घेऊन आले एक वर्षी. खूप छान वाटतं इथे. हमारे पास एक लेज़र कटिंग मशीन है जिसके माध्यम से हम अलग अलग प्रोडक्ट बनाते हैं. तो मैं आपको कुछ उसके बने हुए प्रोडक्ट दिखाना चाहूँगा. जैसे अभी पहला जो प्रोडक्ट की बात करें तो हम इस तरीके से रामलला का शील्ड बनाते हैं जिसमें ऊपर रामलला का फोटो होता है और इसमें जो भी कटिंग ऑपरेशन रहता है वो हम लेज़र कटिंग मशीन और जो बड़ा वुड राउटर है उसकी मदद से करते हैं. उसके बाद में जो जिस संस्था के लिए हम बना रहे उसका नाम जैसे नीचे इनग्रेव हो जाता है उस टाइप से रेडी हो जाता है. किसी किसी संस्था के कस्टमाइजेशन वाले ऑर्डर रहते हैं कि हमको कुछ पर्टिकुलर इस टाइप का प्रोडक्ट चाहिए. तो जैसे हमारे पास में संस्था है बाहर जिनके लिए हमने बैलगाड़ी डिज़ाइन की थी, तो सारा कुछ इस तरीके से डिज़ाइन हुआ. अलग अलग जो टी कोस्टर रहते हैं मशीन के माध्यम से इनग्रेविंग वगैरह करके हम इस टाइप से अलग अलग डिज़ाइनें कर सकते हैं. इसमें आप अपनी कंपनी का लोगो या कुछ लिखवाना हो नंबर वगैरह तो वो भी हम कर सकते हैं. उसके साथ साथ इधर जो आप लैंप देख रहे हैं, ये लैंप की कटिंग भी लेज़र कटिंग मशीन की मदद से ही हुई है. इसके अंदर हमने अलग अलग 7 कलर के RGB कलर का एक लाइट आता है उसको इंस्टॉल किया हुआ है. वो सारा चीज़ में
रंगोली। हाँ, उसके बाद नर्मदे हर 2005 साली मी म्हणजे पूर्वाश्रमीची भारती ठाकूर, आता प्रव्राजिका विशुद्धानंद, नर्मदा परिक्रमा करत असताना असं जाणवलं की या क्षेत्रात शिक्षणाची गैरसोय आहे मुलांसाठी। शाळा सरकारच्या आहेत, पण तिथे शिक्षक पोचत नाहीत किंवा कधी विद्यार्थी पोचत नाहीत। विद्यार्थ्यांना घरची किंवा शेतीची कामं असल्यामुळे ते शाळेत जाऊ इच्छित नाहीत आणि 8वीपर्यंत नापास न करण्याचं सरकारचं धोरण असल्यामुळे मुलंही अभ्यासात विशेष रुची घेत नाहीत, शिक्षकही त्याच्यावर फार मेहनत घेत नाहीत हे जाणवलं आणि मग लक्षात आलं की या मुलांचं भविष्य काय। 8वीपर्यंत शिकलेल्या मुलाला जर स्वतःचं नाव लिहिता येत नसेल तर काहीतरी गंभीर बाब आहे हे नक्की। नाशिकला आर्टिलरी सेंटरमध्ये नोकरी करत होते। ती नोकरी सोडून 2009 साली मी मंडलेश्वर इथे आले आणि मंडलेश्वरून लेपा या ठिकाणी रोजची 8 किलोमीटर पायी येणं आणि दुपारी 8 किलोमीटर पायी परत जाणं असं काम सुरू झालं आणि त्या कामाच्या कालावधीमध्ये असं लक्षात आलं की या मुलांना शेतीखेरीज आणखी पण काही प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, कारण आपली शेती पावसाच्या पाण्यावर बरीचशी अवलंबून असते। नर्मदा जरी जवळ असली तरी प्रत्येकच शेतकऱ्याकडे नर्मदा पाईपलाईन नाही आहे। मग या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काय करता येईल? शेतीच्या जोडीने त्यांना एखादा व्यवसाय आला पाहिजे असं एक विचार मनात आला आणि त्याला मूर्तरूप देण्यासाठी अनेक हात पुढे आले। तर त्यामध्ये आपण विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ रूरल टेक्नॉलॉजी अशी एक आमची ब्रांच सेंटर म्हणून आपण शाखा सुरू केली आणि यामध्ये आता कार्पेंट्री, फॅब्रिकेशन म्हणजेच वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, पुन्हा कम्प्युटर सायन्स यासारख्या वेगवेगळ्या शाखांमध्ये आपण मुलांना प्रशिक्षण देतो आहे। यांचा जो अभ्यासक्रम आहे तो नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने प्रमाणित केलेला आहे आणि आपल्या मुलांना शॉर्ट टर्म कोर्सेसचे सर्टिफिकेटसुद्धा या संस्थेद्वारा आता दिले जातील। त्यांच्याबरोबर आपलं एक MOU साईन झालेलं आहे। त्याच जोडीला भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरबरोबर आपला आणखी एक MOU साईन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जे सोलर ड्रायर्सचं उत्पादन करतो ते उत्पादन BARCद्वारा प्रमाणित केलेलं आहे। तर अशा प्रकारे हे थोडक्यात काम सुरू आहे। या DBRTच्या अभ्यासक्रमात गोशाळा व्यवस्थापन आणि शेती हा सुद्धा एक विषय आहे, त्याचंही प्रशिक्षण इथे मुलांना आपण देतो आहोत। या करोना काळात असं जाणवलं की सगळीच मुलं माझ्याकडे येऊ शकत नाहीत। मग जर मुलं माझ्याकडे येत नाही आहेत तर मला मुलांपर्यंत पोचणं गरजेचं आहे, म्हणून आपण स्किल्स ऑन व्हील्स नावाची एक सुंदर बस तयार केली। त्याच्यामध्ये 8 प्रकारचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत। हां, 8 प्रकारचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत आणि त्या अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण या स्किल्स ऑन व्हील्स बसच्या माध्यमातून दिलं जातं। या बसबरोबर आमचे 2 इन्स्ट्रक्टर्स जातात जे ऑलरेडी ट्रेंड आहेत आणि हीच ती बस, त्या माध्यमातून मुलांना हे प्रशिक्षण दिलं जातं। आणि कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट अशी की अनेकदा मुलींच्या बाबतीत असं वाटतं की अरे ये फॅब्रिकेशन थोडी करेगी, ये वेल्डिंग करेगी क्या, ये कार्पेंट्री करेगी क्या, असा प्रश्न घरच्यांच्या मनात असतो। पण त्या मुली मात्र अत्यंत आनंदाने वेल्डिंग, कार्पेंट्री या सगळ्या गोष्टी या बसच्या माध्यमातून शिकत असतात। मागच्या वर्षी साधारणतः 900 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण 1 वर्षभरात या बसच्या माध्यमातून झालेलं आहे। नर्मदे।